प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आणि मी यावेळेस खूपच आनंदित आपल्यामध्ये देवाचे वचन सांगण्यासाठी. परमेश्वराचे वचन तुमच्या माझ्यासाठी एक आशीर्वाद आहे आणि ते एक आपल्याला जीवन देते. ते आपल्याला एक मार्ग दाखवते की आपण आपल्या कोणत्या मार्गात चालायला पाहिजे, आपलं जीवन आपण कसं ठेवलं पाहिजे. आणि आज जे देवाचं वचन जे आपल्यामध्ये मी सांगणार आहे ते हे आहे की क्षमा करा आणि क्षमा प्राप्त करा. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये क्षमा करणे आणि क्षमा प्राप्त करणे खूप गरजेचं आहे. आणि आजच्या या युगात प्रत्येकासाठी खूपच काळाची गरज आहे. जर आपण बघू तर बरेच जे लोक आहे आपापसात भांडणं होत असतं आणि काही गोष्टी अशा घडतात की ज्यामध्ये एकमेकांचे जे मन आहे ते रुजतात आणि ते शांतीमध्ये नसतात. आणि काही अशा गोष्टी आपण घेऊन चालतात की आपल्याला शांती नसते किंवा परिवारामध्ये शांती नसते किंवा भाऊ बहिणी किंवा पती पत्नी काही कुठे ना कुठे अशांती असा प्रकार घडत असतो. आणि त्यासाठी आपल्या च्या जीवनात प्रत्येक वेळेस क्षमा करणे आणि क्षमा प्राप्त करणे खूप गरजेचं आहे. आपण बघूया वचन काय सांगतं. पहिले योहान त्याचा पहिला अध्याय आणि 9 वचन असं सांगतं की मात्र जर आपण आपली पापे कबूल केली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून तो आपल्या पापाची क्षमा करेल व सर्व अनित्यमत्वापासून आपल्याला शुद्ध करेल. देवाचे वचन असं सांगतं की जो कोणी आपले पापे कबूल करेल तर तो जो देव आहे तो विश्वसनीय आहे आणि न्यायी आहे आणि तो आपल्या पापांची क्षमा करेल व सर्व प्रकारच्या अनित्यमत्वापासून आपल्याला तो शुद्ध करेल. या जगामध्ये केवळ एकच मात्र असा जो आपला देव आहे येशू प्रभू. आणि त्याच्या नावामध्ये त्याच्या रक्ताने त्याने आपल्याला शुद्ध केलेले आहे. आणि म्हणून वचन सांगतं की जो कोणी आपली पापे कबूल करेल त्या येशू ख्रिस्ताच्या नावात, आणि ते वचन सांगतं की तो विश्वसनीय आहे. केवळ त्याच्या नावाने आम्हाला पापांची क्षमा मिळते आणि केवळ त्याच्या नावाने आपल्याला न्याय मिळतो. वचन काय सांगतं योहान शुभवर्तन त्याचा 3रा अध्याय आणि 16 वचन सांगतं की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तर देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ही एक मात्र देवाची इच्छा आहे. आणि आता हे आपले कर्तव्य आहे की आपण आपली पापे जे आहे आपण ते देवाकडे कबूल करावे. आज आपण बघतो की खूप सारे लोक आहे, खूप काही लोक आहे जे आपली पापे कबूल करण्यासाठी किंवा पापांचे क्षमा प्राप्त कुठे जात असतात, काय करत असतात, काय बळी करत असतात. परंतु मी आज तुम्हाला सांगू इच्छिते या वचनाद्वारे की आपल्या पापांची क्षमा कुठे डोंगराकडे नाही आहे, कोणाच्या नावामध्ये नाही आहे किंवा काही दिल्याने नाही आहे, परंतु केवळ हे आहे की जेव्हा आपण आपल्या मुखाने कबूल करतो की आपले पाप आहे, की आपल्याला जे पाप आहे ते येशूच्या नावामध्ये आपण जे कबूल करतो. आणि वचन सांगतो की तो विश्वसनीय आहे, तो न्यायी आहे आणि तो क्षमा करतो ते सर्व पापांपासून, ते सर्व अनित्यमित्रांपासून. आणि देवाचं वचन आज आपल्याला हे सांगत आहे एक क्षमा प्राप्त करा, क्षमा करा एक दुसऱ्यांना आणि क्षमा प्राप्त करा आणि त्या आनंदाचा आणि तो शांतिमय जीवन आणि जे आपल्यासाठी परमेश्वराची ठेवलेली योजना आहे सुखाचं आनंदाचं जीवन तुम्ही आपण या येशूमध्ये आपण जीवन जगू ही देवाची इच्छा आहे. आणि जेव्हा आपण क्षमा करत नाही, जेव्हा आपण ते पापे घेऊन चालतो किंवा आपण एक दुसऱ्यांना क्षमा करत नाही, आपल्यामध्ये शांती नसणार, आपल्यामध्ये कुठेतरी आपण जो आनंद आहे तो आपण हरवून ठेवलेला असं वाटतं. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी विचारून पहा, नेहमी बघा आपल्या हृदयामध्ये की काय आपण क्षमा केलेली आहे लोकांना, काय आपण क्षमा प्राप्त केलेली आहे. आणि जर असेल तर आपण शांतीने आनंदाने आणि जो परमेश्वराची जी योजना आहे, जी इच्छा आहे त्याच्यामध्ये आपण जीवन जगू. आणि खरोखर देव तुम्हाला मला आशीर्वाद करेल, कारण देवाची हीच इच्छा आहे की आपण
एक अनंतकाल एक जे जीवन आहे ते प्राप्त करावं येशूमध्ये. आणि जेव्हा आपण कबूल करू, जेव्हा आपण आपले पापे कबूल करू आणि तो विश्वसनीय आहे की तो क्षमा करण्यास आणि तो न्यायी आहे की तो आपल्याला त्यातून सोडवण्यास. मी धन्यवाद करतो. मी आशा करतो की आपण आशीर्वाद झालेले आहेत. प्रभू याच नादामुळे तुम्हाला मला आशीर्वाद करू आणि आजचा दिवस आपल्यासाठी आशीर्वादाचा असो. धन्यवाद, आभार.